नमस्कार, माझं नाव किनन सुनील कदम, इयत्ता दुसरी। मी या स्वतंत्र भारताची नागरिक आहे आणि मी हे ठामपणे सांगते की हा अधिकार मला मिळाला विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे। या स्वतंत्र भारताचे सर्वश्रेष्ठ संविधान लिहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच। आता राजा राणीच्या पोटातून नाही तर मताच्या पेटीतून निवडला जातो आणि हा मताचा अधिकार मला मिळवून दिलाय माझ्या आदरणीय बाबासाहेबांनी। आज एक स्त्री देशाची राष्ट्रपती बनू शकते, तिला आवडेल तितके शिक्षण घेऊ शकते, हव्या त्या क्षेत्रात काम करू शकते आणि आमदार खासदारही बनू शकते। ही देण बाबासाहेबांचीच। याआधी स्त्रियांना कुठलेच अधिकार नव्हते, स्त्रियांना गुलामगिरीची वागणूक मिळत होती आणि आता स्त्रियाच राज्य करीत आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये महू येथे झाला। लहानपणी त्यांच्या आईचं निधन झालं, मात्र वडिलांनी छोट्या भीमाला घडवलं। अभ्यासाव्यतिरिक्त अन्य पुस्तके वाचण्याचा छंद त्यांना त्यांच्या वडिलांनी लावला आणि हा छंद छोट्या भीमाला असा लागला की आज जगभरात सर्वाधिक पुस्तके वाचण्याचा विक्रम बाबासाहेबांच्या नावावर आहे। लहानपणी पोराची पुस्तकाची भूक भागवण्यासाठी पोरीकडून दागिने घेऊन ते गहाण ठेवून पुस्तके आणून देणारा बाप भीमाला लाभला आणि याचमुळे भारतवर्षाला घटना लिहिणारा आणि पीडित दलितांना बौद्ध धर्म देणारा भीमराव मिळाला। कोलंबिया विद्यापीठाबाहेर लिहिलंय शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर। बाबासाहेबांनी लिहिलेले दी प्रॉब्लेम ऑफ दी रुपी हे ग्रंथ जगभरात गाजले आणि याचमुळे भारतात रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली। बाबासाहेब थोर अर्थतज्ञ होते, डॉक्टर ऑफ सायन्स इन इकॉनॉमिक्स ही पदवी आतापर्यंत कोणताही अन्य भारतीय मिळवू शकलेला नाही। अशा या महामानवाला माझे कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम। एवढे बोलून मी माझे भाषण संपवते।